नमस्कार. आज आपण बावधन येथे श्रीयुत पोपटगिरी गोसावी महाराज यांच्या मठात इथं आलेलो आहे आपण. तर आज बगाडाची पूर्वतयारी कशी केली जाते, गोमूत्र कसं साठवलं जातं आणि खिलार गाई त्यांच्याकडे बऱ्याच प्रमाणात आहेत, तर त्यांचं संगोपन कसं केलं जातं याची माहिती घेण्यासाठी आपण आलो आहे. नमस्कार महाराज. नमस्कार. आपला परिचय? माझं नाव नितीनगिरी गोसावी बावधन. तर आमच्याकडे ह्या ज्या खिल्लार गायी आहेत त्याच्या संगोपन, बावधनच्या बगाडाची पूर्वतयारी याच्याबद्दल तुम्हाला आपली माहिती देऊ आम्ही. आणि मातीतली एरिया चॅनलचे गिरी गोसावी पर्वततर्फे हार्दिक स्वागत. धन्यवाद. धन्यवाद. आता आपल्याकडे किती गायी आहेत साधारण? आत्ता या एक 20-25 गायी आहेत. हे बारकी वासरं आहेत बाकीचे. काय कपिला गायी आहे 2-3 आपल्याकडे. अच्छा. आणि त्यांचं संगोपन कसं केलं जातं? संगोपन हे आपले दिवसभर चरायला जातात. वर आपला डोंगर आहे त्या डोंगरामध्ये चरायला असतात. सोनजाईच्या डोंगरात या सोनजाईच्या गायी डोंगरावरती चरायला असतात. हां, ते दिवसभर डोंगरावरती चराय असतात. संध्याकाळच्या आपल्या आणून आपण तिथं बांधायचं, असं दिनक्रम चालू असतो. खाली आल्यानंतर मग अशा शिवारातनं बाहेर फिरतात. ऊस हे चालू असलं की तिकडे जातात. बरं, गावात या गायी किती महिने असतात, म्हणजे कोणत्या काळात असतात? आणि डोंगरात सोनजाईच्या डोंगरावरती कधीच्या काळात असतात? आणि पाऊस झाला जूनमध्ये की गायी समजायच्या डोंगरावरती जातात. आणि जानेवारीच्या सुरुवातीला खाली बावधनमध्ये येतात तिथल्या मठावरती पाणी. बावधनमध्ये. हां, आपल्याकडे एक खूप प्रसिद्ध असा बैल आहे जो दुर्वीला जुंपला जातो, हां, हिरा नावाचा. हां. त्याचे व्हिडिओ पण खूप फेसबुकला, व्हॉट्सअपला सगळीकडे व्हायरल झाले होते हो, बगाडातले. झाले. तर त्याची वंशावळ कशी आहे, म्हणजे तो घरचाच होता आपला का विकत आणला होता? मग हा, तो हिरा बैल आहे ना, तो आपल्या घरच्या गायीचाच आहे. आत्ता त्याचं वय झालं, पण त्याची आपल्या ह्या गायमध्ये एक बहीण आहे बघा. आणि तिचा एक खोंड आहे, बाचे, हिराची बाचे, आणि तिचा एक खोंड आहे आपण बैलात. आता एवढीच वंशावळ आहे त्याची. त्याचं वय झालेलं, त्याचं म्हातार झालेलं. किती वर्षांचा साधारण बैल असेल तो? तरी ते आता 19-20 वर्षाचा बैल असेल. 19-20 वर्षांचा. आणि त्याच्या जोडीला एक शिंगरामन काळा बैल आहे, त्याची ही बहीण आहे अलीकडची. आता ही विषय असा आहे यांचा की ह्या गायी आता बगडाची तर पूर्ण तयारी झालेली आहे. आपण एक 150-200 लिटर गोमूत्र धरतो सकाळी पहाटे 5ला. 5 दिवस वाकेश्वरला बगाड्या जाऊन परत गावातनं सोनेश्वरला जाऊन सोनेश्वरवरनं गावात येस्तोर ही लिंबाच्या ढाळ्याने ही बगाड्याला साईडच्या पब्लिकला हे गोमूत्र लागतं. मग हे आपण धरतो. म्हणजे सगळ्यात जास्त गायींचं प्रमाण अख्ख्या गावात आपल्याकडे असल्यामुळं हा. 150 ते 200 लिटर तुम्ही गोमूत्र धरतात. 150-200 लिटर गोमूत्र धरतो. हा बॅलर बघा धरलेला आहे. साधारण किती दिवस लागतात एवढं गोमूत्र साठवायला? एक 14-15 दिवस लागते. 14-15 दिवस. आणि सकाळचंच धरलं जातं का चारही टाइमचं? पहाटे 5ला धरावं लागतं. पहाटे 5चं. हां, पहिल्या बैठकीलाच गोमूत्र धरायला लागतं. आता गायींबद्दल थोडी तुमच्या माहिती द्या. बऱ्याच जणांना उत्सुकता असते खिलार गायीबद्दल, की खिलार गायी दुधाला खूप कमी आहेत. बरं. तर लोक सांभाळायला आधी नाही म्हणत होती, पण लोकांना ज्यावेळेस कळलं की त्यांची ब्लडलाईन वेगळी आली तर दुधालाही त्या गायी वाढतात. पूर्वी हा. असं व्हायचं की त्याच गायीचा वळू तिलाच दाखवला जायचा, बरोबर. तर ते एक पापच होत होतं. हां, पण ते लोकांच्या लक्षात येत नव्हतं. पण आता लोकांच्यात ते समाज प्रबोधन झालेले, बरोबर. त्याच्यामुळे आता गायी पण दुधाला वाढलेले आहेत. हा. तर तुमचा अनुभव कसा आहे? आता तुम्ही गायींना वळू कुठला दाखवता किंवा त्याच्याबद्दल थोडी माहिती द्या. ना आता खिल्लार गाय आहेत ना, आपण दरवर्षी आपण नवीनच वळू आणतो खाली कर्नाटकमधून. चांगला परिशुद्ध वळू आणतो आपण. घरचा वळू वापरत नाही. आणि खरं गायांना दूध, देशी गायला दूध कमी असतं, बरोबर आहे. पण देशी गाय ही प्रत्येक घरी ही माणसानं पाळलीच पाहिजे. त्याचं महत्त्व फार आहे. आणि ते ब्लड लाईन वेगळे केल्यानंतर गायींच्या दुधाला पण फरक पडतो. आता आपल्यात पण आहेत 3-4 लिटर देणारे गाय आहेत. जसं आपण वळू बदली केला तसं गायांना पण फरक पडलेला त्यांच्या कालवडांना. आपल्यात आता ह्या गायीत ना, तर आपण वासरू पिऊन 1 लिटरभर दूध आपल्याला निघतं. म्हणजे वासराने दूध पिल्यानंतर 1 लिटरभर लिटर, तरी हां. दूध आपल्याला निघतं. दूध शिल्लक राहतं त्याचं. म्हणजे खूपच कमी देत नाहीत गाय. माणसांचा समज आहे ना, तेवढ्या बी कमी देत नाहीत. 2-2.5 लिटर हे दूध देतात. आता ह्यात बघा 15 गायी गेलेल्या आहेत. त्यांच्याच ह्या सगळ्या कालवडी. हा.
हा. काय खोंड आहेत काय काय कालवडी खोंड आहेत आहेत. काय कालवडी. आणि आता ते शिंगरा म्हणून जी बैल आहे का नाही बाबा हिचा भाव आहे काढलेल्या काळीचा आणि हिरेची तिथं बघा तिकून 2 नंबरला बहीण आहे आणि तिच्या 2 कालवडी आणि ती पडेलची काळी गाय आहे का नाही त्या काळ्या गायीचा बघा हा तांबडा खोंड आहे मागचा. बरं आता हे वासरांचं संगोपन कसं केलं जातं मग त्या गायींसोबतच तुम्ही आता त्यांना चरायला सोडता की घरीच बांधलेले काय असतात? 1.5-2 महिने होस्तोवर वासरू बांधूनच राहतं. 1.5-2 महिन्यानंतर खातं चांगलं झालं का नाही मग रानात न्यायचं गायांच्या पाठीमागं. आणि या गायांना आता वरती गाया गेल्या का नाही डोंगरावरती 4.5-5 किलोमीटर रोजचं रनिंग आहे त्यांना. ज्यावेळेस वासराला गायांच्या बरोबर चाल असते त्यावेळेस वासराला उंचीची हाईट होती. म्हणजे सलगर गायी जशा प्रसिद्ध आहेत हां. तशा आपल्या सोनजाई देवस्थानची त्यांच्या गायी खोंड प्रसिद्ध वासरं आहेत. हां. प्रसिद्ध आहेत एकंदरीत. आणि ह्या गायी दिवसभर असे डोंगरात असतात त्यांना 4-5 किलोमीटर रोजचा राऊंड असतो त्याच्यामुळे पायाला ह्याला गाया वासरं पण चांगली निघतात. हुजीर असतात. माणसांचा सहवास कमी आहे त्यांची. एकंदरीत त्यांना निसर्गाच्या वातावरणात राहून चांगल्या प्रतीची हां. खोंड होत आहेत. चांगल्या प्रतीचे खोंड होतात. आता बैलगाड्या शर्यती झाल्यापासून तुम्हाला कोणाचे संपर्क झाले असतील की खोंड असली तर द्या वगैरे असं काय झालं का? बरेच जणांचे फोन आले बाबा वासरं देणाऱ्यासारखे आहेत का. पण म्हटलं देण्यासारखे आहेत पण अजून बारीक आहेत. ज्यावेळेस देणार आहे त्यावेळेस तुम्हाला सांगू आवर्जून. आज मी तिला ह्या गायींचं वासरू बाजारात असं जातच नाही. हिथं जी आसपास माणसं ज्या इथं वाड्या येऊनच आहेत, घेऊन जातात. ह्या वाड्यातनंच वासरं हिथंच लोक नेतात. असं बाजारात ह्याच्या वासरू जातच नाही. इथली इथंच वासरं नेतात लोक. आणि आपण गायी दान करता असंही ऐकण्यात आलं आणि होतं. आपण ह्या गायी आहेत ना ह्याचं कधी वासरू असं कोणाला ऐकलंच नाही कालवडीचं. डायरेक्ट आपलं कोणाला आपल्याला वाटलं बाबा आपण तसंच दान करतो दान पाळाया. केलं. म्हणजे गायी ज्याला सांभाळायची विकत नाही इच्छा का आहे गायी? हं. खिलार ज्याला पुढं वाढवायचे खिलार इच्छा आहे, सांभाळायचे त्याला आपण दान दान करतो करू ती. मग त्याच्या कुठला मोबदला घेत नाही काही नाही नाही नाही. जो मोबदला कोण नाही हौसा आपण. सांभाळणारा असेल त्याला आम्ही देतो. कोण ऐकणारा कोण माणूस असेल तर आम्ही सांगतो बाबा तुम्हाला ऐकायची असेल तर तुम्ही न्यायची नाही. असे फुकट आम्ही गाई एखादी कालवड अशी फुकट देतो सांभाळायला. पण गायी दिली जरी तरी तुमची देखरेख असते कधी जाऊन की बाबा असं गायी फोनवर आहे आपली फोन त्यांच्याकडे? विचारायचं नंबर देऊन जातात ती गाई नेताना. मग त्यांना आम्ही काय सांगतो बाबा तुम्हाला जोपर्यंत सांभाळायचं तोपर्यंत सांभाळा. ज्या दिवशी तुम्हाला सांभाळायचं नाही त्यावेळेस तुम्ही पुढच्या माणसाला विकायची नाही. तुम्ही पुढच्या माणसाला तशीच पुढं दान करायची. फक्त तुम्ही विकायची नाही. आणि गाय देताना पण आपल्या परिचयातली जवळची माणसं आहेत त्यांनाच आपण देतो जास्त. म्हणजे ज्यांच्याबद्दल विश्वास विश्वास वाटत आहे. नाही हां विश्वास वाटत नाही त्यांना आपण देत नाही. म्हणजे जो अगदी जिकिरीने जीवापाड जपल जपल त्याच्यासाठीच आपण देतो. त्याचं पुढं वाढवल वंशावळ त्यालाच हां, आपण त्यालाच देतो. आपण दान करतो. साधारण किती महिन्याची खोंडाची वासरं झाल्यावरती आपण विकतो किंवा देतो? 9-10 महिन्याची झाली की आपण देतो. म्हणजे वर्षभराची हां होत आली की आपण हां त्यांना वर्षाची देतो. होत आली की देतो. हान तुटी झाल्याशिवाय द्यायचीच नाही. गायची प्यायची बंद झाली की मग कारण आपण ह्या देतो. गायींना जर वासरू नसेल तर ही गाई धार काढून देतच नाही. वासरू असेल तरच धार काढून देणार. म्हणजे खिलार गायचं वैशिष्ट्यच हां, आहे खिल्लार की गाईचं वासरू वैशिष्ट्य. तिच्या जवळ असेल तरच ती दूध तरच देणार दूध देणार ते. नाहीतर देत नाही. वासरू नाही. नसेल तर धारच देणार नाही. कपिला गाई आणि खिलार गाई ज्या आपल्या आहेत तर त्यांच्यात काय तुम्हाला साम्य वाटतं? नाही का आपल्या ह्या घरच्याच गाय आहेत. कपिला आहेत पण ते आपल्या घरच्याच आहेत. आपल्या घरी बी पहिले बी अशाच गाय होत्या 1-2-3 त्यांच्याच गाय आहेत. ते म्हणजे साम्य असे ते त्याच्यातून ते नाही काय एवढा फरक वाटत. साधारण किती वर्ष जुन्या ह्या गायी असतील? हे आता गायी आहेत ना आता ह्या 2 पिढ्या आमच्यात आता दुसरी पिढी चालली आहे तरी आम्हाला माहीत नाही ही किती पिढीपासून गायी आहेत त्या. आणि रोजची सकाळी 5:30ची आरती जी असती त्या आरतीला निवदाला दूध देशी गायचं असतं. बगाडाचा इतिहास आपण प्रेक्षक बघतो तर साधारण 350-400 वर्षापेक्षा जास्त झाली बावधनच्या बगाडाला. त्याचप्रमाणे गिरी गोसावी यांच्याकडे पण बरेच वर्ष जुन्या अशा गायी एकामागे एक त्यांची कालवडी वगैरे असे हे पुढं पिढ्यानपिढ्या चालत पिढ्या आलेल्या चालवल्या. आहेत त्या. भरपूर पिढ्या म्हणजे आमच्या गावातली सुद्धा जाणकार माणसं सांगते ती गायी बऱ्याच वर्षापासून आहेत. नवीन नाहीत. तुमच्याकडे असणाऱ्या गायींबद्दल जरा वैशिष्ट्य त्यांची माहिती अशी सविस्तर द्याल का? म्हणजे एखादी गाय असते तिचं वेगळं पण असतं काहीतरी. बरोबर. त्यांना सांगा. तुमच्या आठवणीतली एखादी गाय?
आमच्या आता आठवणीतली एक आपली जी एक नंबरला काळी कपिला जी गाय बसली आहे का नाही, ही गाय अशी जर का गाय व्यायच्या वेळेस माणूस जर का जवळ जर का येऊनच देत नाही ती, म्हणजे येस तोपर्यंत 2 ते 3 तास तिच्याजवळ माणसाला येऊन देत नाही. म्हणजे असं तुम्ही वेगळंपण आहे, रोजची कडवटपणा जे सेवा आहे ना. करणारी माणसं असला तरी ती हां. व्यायच्या वेळेस वेताना कोणालाही जवळ जवळ उभं येऊन करत देत नाही. हिरा बैल लहानपणी कसा होता? हिरा लहानपणी तो आपल्या घरच्याच गायांचा खोंड होता. इथला घरच्याच गायांचा खोंड असल्यामुळे तो डोंगरात ह्यात बरेच दिवस फिरलेला आहे. तुम्ही जास्त लहानपणापासून बघितलं असेल, हो लहानपणापासून म्हणजे बघितलंय त्याला. तुमचं पण वय त्यावेळेस लहान असेल हा आणि लहानच होतो आम्ही पण त्यावेळेस. ते डोंगरात ह्यात होता, इथं गायांच्यावर खाली आला की मग इथं बैलात राहिला, परत डोंगरावर जायचा. अजून पण तो पाऊस झाला ना डोंगरावरतीच असतो. मग त्याचं संगोपन कसं केलं जातं? म्हणजे बगाडाच्यासाठी जी तयारी करतो आपण, की बरेच जण म्हणतात की सातू वगैरे घातला की त्यांची ताकद वाढते वगैरे. नाही, आपण त्या वर्षभर कंटिन्यू बैलांना शेंगदाणा पेंड, मक्का बरडा, गहू बरडा हाच रत्तीब देतो, बाकी नाही. सातू वगैरे आपण नाही देत. म्हणजे ज्या ताकदीनं तो खास बगाड वढतो तो हां तीच ताकद त्याला आपण देतो. त्याच ताकदीनं तो वर्षभर असतो. हां वर्षभर असतो. त्याचं संगोपन हेच आपले ज्वारी, मक्का, खाणी, वाडे आणि रत्तीब. खुराकमध्ये शेंगदाणा पेंड, मक्का बरडा आणि गहू बरडा. आणि त्याचं असं पण काय नाही की बगाड आले महिना 2 महिने काय त्याला गाडीला झोपायचं नाही, शेतीला झोपायचं नाही, काय नाही. आज मी त्याला सुद्धा त्यो वावरातनं मका आणायची असू द्यात, ज्वारी आणायची असू द्या, बाकी वाडा आणायचा असू द्यात, त्याचं काय असू द्यात, त्यो रोज गाडीला म्हणलं तरी त्याची काय अडचण नाही. म्हणजे नुसता जो बगाडासाठी माणूस म्हणतो तसं आपण ते शेतीतली पण कामं त्या बैलांपासून करून घेतो. आणि ट्रॅक्टरचं ह्याचं आपण काय वापरच करत नाही. जे काय आपले बैलगाडीचे ह्याचं काम सगळं गायांचं खाया बिया सगळं गाडीनंच असतं. ह्याच्या शेणखताचं कसं नियोजन केलं जातं? हे आपण शेतीलाच वापरतो. आपली शेती आपल्या शेतीलाच वापरतो. सगळं हां शेतीला गोमूत्र, हळद असते, शेणखत ऊस हे असते, मका त्यालाच असते, सोडतो आम्ही. गहू असते. एवढ्या एक 20-30 गायी असतील, हिथं सांभाळणं त्यांना किंवा सोनजाईला ज्यावेळेस जातात त्या डोंगरावरती, हां तर त्यावेळेस 1-2 जणांचं काम नाही की एवढ्या सगळ्या सांभाळल्या पाहिजेत. कारण की वरती ज्यावेळेस गायी जातात बरोबर. त्यावेळेस बऱ्याचदा आम्ही पेपरमध्ये पण वाचतो की तुम्ही जी वरची शेती करता हां तिथं जंगली श्वापदं वगैरे बऱ्याचदा किंवा रानडुकरं असतील हां, ते रानडुकरांच्या शेतीचं नुकसान करतील. बरोबर. एवढ्या गायींना सांभाळायचं म्हणजे चारा पण तेवढा मुबलक लागतो. हां त्याच्यासोबत वरच्या भागात आपण बघतो लांडगे, कोल्हे, तरस, हां डोंगरात आहेत. कधी बिबटे, बरोबर. ह्यांचं कधी ना कधी दर्शन होतंच. हां होतो. आणि बऱ्याचदा पेपरला आम्ही वाचलेले की आपल्या गायींवरती वगैरे कधी हल्ला झालेला आहे. हां तर एवढं सगळं त्यांना सांभाळणं कसं करता तुम्ही? आम्ही सगळे मिळून एक 20-22 जण आहे. तर आमच्यातली ही मुलं ती शाळेत असतात. तर ही शाळेतनं आली की मग ती आम्हाला मदत करू लागतात सगळी शेतीतली, गुरांची सेवा करायला, बैलांची सेवा करायला. असं एक दोघाचं काम नाही. ही सगळी पूर्व शाळा, ह्यो कॉलेज 15वी झालेली तिची, ह्यो आत्ता 12वीला आहे, हा 10वीला आहे, हा एक 10वीला आहे, ते 13वीला आहे आणि तो मंगेश हे आम्ही शेती करतोय. म्हणजे मंगेश तुमच्या जोडीला हां, आमच्या शेती जोडी करू शेतीत लागतात. असतो. हां इतर लोक शिक्षणही शिक्षक- घेत आहेत, हां. कॉलेजला, शाळेलाही जात आहेत. शिक्षण घेऊन आम्हाला गोपालन ह्याला त्याला मदत करतात. आता बोर्डाच्या परीक्षा आल्यात आणि ह्यातलं आपल्यातलं बोर्डाला कोण आहे का? आहेत की दोघं जण आहेत. ते काय हे 10वीला आहेत दोघं. दोघं पण 10वीला आहेत. हां म्हणजे बगाड पण जवळ आले, बगाडाची पण तयारी, अभ्यास पण आहेच आहे, शेतीची कामं पण करू लागतात आणि हो. अभ्यासात पण तेवढी हुशार आहेत. हा हुशार आहेत. कॉमर्सला आहेत. आमच्यातलं एक जण पुण्याला एक असतो अभ्यास करायला. अरे वा. हां UPSCचा अभ्यास करतो. म्हणजे हुशार आहेत त्यांना आम्ही भरपूर शिकवतो. काय शिकण्याची त्यांना शिकायचं तो परत तर शिकवतो आपण त्यांना. कोरोनाच्या काळात कसं काय नियोजन केलं होतं? कोरोनाच्या काळात सगळंच बंद होतं, वर्षभर तर कडक लॉकडाऊन होतं, ज्यावेळेस कुठेही जायला होत नाही. आता हो. तुम्ही शेताकडं राहिलाय त्यामुळं बऱ्याच गोष्टी, हां. पण त्याचं नियोजन कसं करत होता? कारण की खुराक वगैरे गायींना जर द्यायचा म्हणला आणि बैलांना, तर ते सगळं तुम्ही कसं नियोजन करत होता? नाही बैलांना खुराक जे असतो तो आपला घरचाच असतो.
आपल्या घरी गहू हे आपण करतो मक्का, त्याच्यामुळे बाहेरनं विकत आणून आपण काय देत नाही त्यांना, आपल्या घरचंच असतं. आणि कोरोनाच्या काळात म्हणजे आमच्या वस्तीत राहण्यात असल्यामुळं कोरोनाचं एवढं काय आम्हाला वाटलेलं नाही. ते गावात जास्त आम्ही जातच नव्हतो, संपर्कच येत नव्हता. आणि जे काय आपल्याला आणायचं त्यावेळेस जाऊन आपण आणायचो. त्याच्यामुळे कोरोनाची एवढी काय शेतकरी माणसाला एवढी काय असं अडचण वाटली नाही ती. शेतकरी माणसाचं मार्केट बी चालू होतं सगळं, त्याच्यामुळे जाणं येणं त्याला खुलं होतं शेतकऱ्यांना. पहिला ज्यावेळेस लॉकडाऊन लागला त्यावेळेस बगाड झाला आणि नंतर लॉकडाऊन लागला, हां बरोबर. त्यावेळेसचा अनुभव कसा होता? आणि मागच्या वेळेस जे अचानक सगळं गाव एकवटलं आणि भूतोनं भविष्यातही असं बगाड जे झालं, हां बरोबर. म्हणजे सगळं अचानक झालं. ही भैरवाची कृपा आहे, लोकांना जी ताकद आली, एवढं म्हणजे सरकारी अधिकारी होते, म्हणजे एवढं कारवाईला फौजफाटा होता. तर ते बगाडाचा अनुभव कसा होता तुमचा? नाही ते बघायचे एक ते भैरवनाथाचीच कृपा म्हणायला लागेल ते आमच्या गावावरती, नाही तर ते असं होऊच शकत नाही. ते म्हणजे ते नाथसाहेबांचीच कृपा झाली. एवढ्या ह्याच्यातून ते एवढं 5 दिवस बंदोबस्त गावाला असून सुद्धा ते झालं. म्हणजे पूर्वतयारी काय नव्हतीच केलेली, नाही पूर्वतयारी काय केलीच नव्हती. पण एक ते मानसिकता अचानक- होती हां, की मानसिकता देवाच्या होती की कृपेनं बगाड काहीतरी बगाड करायचं. आपलं निघणार, हां, हां. एवढी एक प्रबळ मानसिकता इच्छाशक्ती सगळ्यांची गावची होती. इच्छा होती की बगाड होणार आपण. देवाला असं मनुष्यबळ दिलं ना, ते देवालाच माहिती आहे आणि माणसालाही माहिती आहे. बाकी एवढं काय नाही. म्हणजे मनुष्यबळ देवानं दिलं तेव्हा हे सगळं झाले. अचानक सगळं हे झालं. आपण पाहू शकता महाराजांना मागच्या वर्षीचा अनुभव बघून असं जरा दाटून आलेलं आहे. कारण की बगाड म्हणलं की संपूर्ण महाराष्ट्रात अगदी फेमस असं बावधनचं बगाड आहे आणि बरीच माणसं त्याच्याशी भावनिक जुळलेली आहेत झालेलं. आणि भाविक पण बरेच भागातून बाहेरून आलेले असतात. तर मागच्या वर्षी प्रशासनाने एवढे कडक निर्बंध लादले होते, त्याच्यावरती बगाड होईल का नाही अशी साशंक असताना सुद्धा भैरवनाथाच्या कृपाने, त्यांच्या आशीर्वादाने अचानक सगळं गाव एकवटून अचानकच पूर्वतयारी काहीच नसताना बगाड पूर्वतयारी आपलं हे काहीच निघालं नव्हती. होतं. आणि ह्याच्या आधी पण असं एकदा चालते, आमचे वयस्कर माणसं सांगतात प्लेगचा रोग आलता त्यावेळेस पण बंदी आणली होती, त्यावेळेस पण बावधनचं बगाड झालं. म्हणजे ही परंपरा अजून कधीच खंडित झालेली नाही. म्हणजे त्यावेळेसही नाथसाहेबांनी सर्वांना हां, ताकद नाथसाहेबांनी दिली होती, तीच सर्वांना ताकद आज दिली. तुम्हाला दिली. हां तीच ताकद आज सुद्धा नाथसाहेबांनी बावधन ग्रामस्थांना सगळ्यांना दिली. त्यांच्या ताकदीच्या शिवाय दुसरं काय होऊ शकत नाही. बावधनबद्दल लोकांना खूप उत्सुकता असते, गावाबद्दल तुम्ही काय सांगाल? म्हणजे एकीला खूप एकोपा म्हणलं तर बावधनचा खूप एकोपा असतो. हा बावधनमध्ये आता आपल्या वाई तालुक्यात सगळ्यात मोठं गाव आहे बावधन. तर बावधनमध्ये सामाजिक वारसा आहे, राजकीय वारसा आहे, शैक्षणिक वारसा आहे. आणि बावधन बगाडे असं आहे, त्यात कुठला माणूस असला तर त्यात एकोपाच येतो. त्यात माणसाच्या डोक्यात राग हा विषयच येत नाही त्या दिवशी. सगळे मतभेद, सगळे सगळे मतभेद हेवे दावे विसरून सोडून सगळे सगळे गाव एकत्र एकत्र आलेले होतात. असतात. एक्की बावधनची बगाडाच्या बाबतीत म्हणजे महाराष्ट्रभर फेमस झालेली. महाराज, तुमच्या लहानपणी बगाडाची मजा कशी असायची? आमच्या लहानपणी बघायचं म्हणजे म्हणजे कसे तेव्हा माणसं एकदम लय हुशार होती तेव्हा. आणि आता तर मोबाईलच्या पिढीमध्ये आणखी हुशार झाली. तेव्हा जी सिस्टमची होती ना, लय आपोआप ह्याचा हिरा आहे ना, हिरा मी जवळ ह्या एक 18 वर्षात होतो, 18-19 वर्षात होतो तेव्हा हिरा होता. बारीक पिल्लू, ही बारकाची पिल्लू आहे का नाही, मग तेवढाच होतं. तेव्हा नंतर आम्ही त्याला चांगली वळण बिळून दिलं व्यवस्थित. आमच्यापेक्षा ज्येष्ठ माणसं आहेत, त्या माणसानं त्याला वळण दिलं चांगलं. भरपूर वळण म्हणजे झोपायचं, शिकायचं, शेकडी बिकडेला आधी इकडे तिकडे सुरुवात केली त्याला चालवायला. शेतीची कामं त्याच्यापासून करून घेतली. हिऱ्याच्या आधी आपल्याकडे अशी किती बैलं झालीत जी दुर्वीला जुंपली जायची अशी? हिऱ्याच्या आम्हाला हिऱ्यापासून आम्हाला जास्त माहिती आहे की आणखी भरपूर असतील, पण आता आम्हाला आमच्यापेक्षा ज्येष्ठ माणसांना माहिती असेल, आम्हाला एवढं सांगता येणार नाही ना. म्हणजे हिऱ्याच्या आधी भरपूर बैल झालेत. म्हणजे बावधनला पहिली एक तरप पद्धत होती, तरप म्हणून जुन्या काळात. तर त्यावेळेस सांगतात माणसं की समजायचा बैल हा कायमस्वरूपी जाग्यावर असायचा दुर्वेला. गाडा हलावताना ताच बैल दुर्वेला असायचा एक. कुठला का होईना पण एक बैल त्यांच्या असायचाच. त्यावेळेस आमच्या 10-12 बैल असायची पहिली. बैल गाई हा पिढ्यानपिढ्या आलेला हे व्यवसाय आमचा. नाद पहिल्यापासून आहे आमच्या माणसं.
आता किती साधारण बैल आहेत आपल्याकडं? आत्ता 6 बैल आहेत आपल्याकडे. तरप जो प्रकार आहे, तर तरप म्हणजे काय? म्हणजे प्रेक्षकांना कळायला हवं की तरप काय. तरप म्हणजे बावधनमध्ये पिसाळ आणि भोसले हे 2 तरप आहेत. म्हणजे पिसाळ बावकी मोठे, भोसले बावकी मोठे. तर जे बाकीचे जो समाज आहे तो निम्मा पिसाळ बावकीकडे, निम्मा भोसले बावकीकडे. त्याच्यानुसार वाटणी झाली त्यांची. हे ह्या तरपत निम्मगाव, ह्या तरपत निम्मगाव, त्या तरपत. मग पिसाळ त्या भोसले. काळात ते आपला कायमस्वरूपी एक बैल तरपतनं कायमस्वरूपी एक दुर्वेल असायचं. लय मोठी बैल होती, म्हणजे माणसं पूर्वीची सांगतात लय मोठी बैल. आता सगळ्यांची एकी असते, सगळ्यांच्या एकीने होतं या तरा बिराप काय नाही, सगळं टोटल आता ती मोडलेलं आहे. सगळ्यांनी जायचं, म्हणजे खाणायचं. जुनं जे काय चालत होतं की नाही, ते आता 2 जुनं तरफा चालत होत्या, ते हां. आता बंद सगळे बंद होऊन बंद येते ती नाही चालू आता. ते तरफा बंद झाल्या, पण कसं तरफा झालं, बंद होऊन हां, एकतर्फी सगळं चाललंय म्हणूयात हां. आपण. एक तर्फेच 2 तरफा आहेत अजून सुद्धा, पण त्याचे आता खुत्त पडलेले आहेत. म्हणजे असं घरानुसार खुत्त पडले, त्याच्यानुसार ते आता बैल झोपतात. अच्छा, म्हणजे कुठं म्हणजे आपण नंबर वाईज म्हणू हां, शकतो त्याला, number की wise. बाबा हां. ह्यांच्या भावकीची बैल झाली की दुसऱ्या दुसऱ्या भावकीची बावकी, जुंपली हां, जाते. असं आता पद्धत झालेली बावधनची. तरफा तेच आहेत, फक्त जे पहिले जास्त ही होतं ते आता कमी झालेलं आहे. आपलं सामंजस्यानं ह्या बावकी झाल्यानंतर त्या बावकीचा अशी पद्धत झालेली. तर आपला अमूल्य वेळ काढून तुम्ही आम्हाला मुलाखत दिली त्याबद्दल मातीतले हिरे ह्या चॅनल तर्फे तुमचे सर्वांचे धन्यवाद. मनपूर्वक आभार. धन्यवाद.